कृपया मागे इकडे. याचं कारण सांगतो. राजकारणामध्ये काही महाराष्ट्रामध्ये एखादी गोष्ट घडली तर एक अदृश्य शक्ती या नावा आहे ना. राजकीय प्रेमी इथं आहेत भरपूर, राजकारण बघणार. येते का महाराष्ट्रामध्ये एखादी मोठी घटना घडली तर अदृश्य शक्ती असा एक उल्लेख होतो. आता हे उदाहरण इथं देण्यामागचं कारण सांगतो. रात्रभर प्रवास, जागरण, विकेंडला लोक बाहेर पडलात, त्यामुळे आम्ही प्रवासामध्ये थकलेलो, पण सकाळपर्यंत उत्साह माझा चांगला होता. मुलींना म्हटलं माझ्या पुतण्या आहेत, चला संदीप काकांच्या सासऱ्यांचं एक काव्यसंग्रह येतोय, आपण जाऊया. इथपर्यंत आलो, आप्पांना भेटलो. आल्यानंतर ना एक एक अशी गोष्ट असते आयुष्यामध्ये, ते नसली तरी अवघड असतं आणि असली तरी अवघड असतं, आणि ती म्हणजे मित्र. या निवेदिका ज्या आहेत त्या आमच्या वहिनी, म्हणजे संदीप आमचे परम मित्र, त्यांच्या पत्नी आहेत आणि ते आमचे मित्र. आता मी एवढ्या कमी वयामध्ये या व्यासपीठावर बसणार एवढी महनीय लोक, आता आवाज माझा थरथरतोय. याचं कारण सांगतो, म्हणजे तुम्हाला गैरसमज होणे म्हणून कारण सांगतो. एखादा मित्र काय करेल की बाबा कार्यक्रमाला आलायस, तू व्यवस्थित बोल, मी आहे इथं. तर ह्या माझ्या मित्रानं काय केलं, इकडं माझ्या सासरवाडीकडचे सगळे आहेत जास्त, त्यामुळे तू माझा मित्र आहेस, त्यामुळे व्यवस्थित बोल. म्हणजे ती राजकारणामध्ये जी अदृश्य शक्ती चर्चा होते, तसं हे मला अदृश्य दडपण त्याच्या सासरवाडीकडचं टाकलं. आणि खरंच मी जसा जसा पुढे येत गेलो, मग इकडे ऍडव्होकेट साहेब बसलेले, आप्पांची भेट झालेलीच, मग परत बाजीराव शेवाळे सरांची तिथं भेट झालेली, कॉलनीतलीच काही चेहरे दिसले. इथं वहिनींच्या आई बसल्यात, तिकडे काकी आहेत, तिकडं मागे राजू दादा बसलेले, पाटील साहेब शेरेचे आहेत. आत्ता झाली कमाल. आता म्हटलं भावगुंपन या विषयावर बोलायचं का या अदृश्य शक्तीवर बोलायचं. मित्रांना असा काही दबाव टाकला की आमचे पाय थरथरायला लागले. एरवी मंत्र्यांना आम्ही कधी प्रश्न विचारताना घाबरत नाही, मुख्यमंत्र्यांना घाबरत नाही, उलट उत्तर देत असतील तर त्यांना क्रॉस करण्याची आम्हाला सवय, का तर पत्रकारिता क्षेत्र. पण इथं मित्रांना आमच्यावरती अदृश्य दडपण टाकलं आणि आमचा सगळा कॉन्फिडन्स त्या खुर्चीवरतीच तिथं गळाला. आता पुन्हा येतो मुद्द्याकडे. माफ कर मित्रा, पण थोडस वातावरण हलकं करण्यासाठी मी हा सगळा प्रपंच केला. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू, शब्दचे आमच्या जीवांचे जीवन, शब्द वाटू धनुजन लोका. तुका म्हणे पहा शब्दचे हा देव, शब्दचे गौरव पूजा करू. आपल्याला किती जणांना हा अभंग माहित आहे? शेवाळे सरांना माहित असेल, कारण की शेवाळे सर आता खोचीकर सरांनी सांगितलं की हस्तलिखित अभंग बोलतात. मी व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं या अभंगाच्या रूपानं या ठिकाणी परवानगी घेतोय, आप्पांची परवानगी घेतोय, शेवाळे सरांची परवानगी घेतोय. आणि खास करून मी उल्लेख करतो वैशाली ताई, सगळ्यांनी ताई ताई म्हणून इथं सांगितलं, पण आप्पांनी मला आता एक गोष्ट सांगितली की भाची आहे माझी ती, परंतु सर्वात जास्त विषय हा आहे की मी त्यांना मानसकन्या मानतो. मग मी हा उल्लेख करतो आप्पांच्या मानसकन्या वैशालीताई, ज्यांनी हा सर्व प्रपंच घडवून आणलाय. निवेदिका आहेत त्या वहिनी, मोनाली वहिनी, आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आलात. या काव्य पंढरीमध्ये ज्या आप्पांनी हे भावगुंफन गुंतलेलं आहे, त्या काव्य पंढरीमध्ये तुम्ही चातक पक्षाप्रमाणे सुरुवातीपासून आतापर्यंत एक एक शब्द न शब्द आपल्या कानावरती पाडून घेत आहात. या काव्य पंढरीमध्ये आलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचं सुद्धा या ठिकाणी मी परवानगी घेऊन थोड्या वेळामध्ये अगदी माझं आता पुढचं भाषण या ठिकाणी सुरू करतोय. आणि आपल्या सर्वांना सांगतो, आप्पांचं माझं फोनवरती मागच्या आठवड्यामध्ये बोलणं झालं. आप्पांना म्हटलं मला ही कविता संग्रह, काव्य संग्रह मला वाचावं लागेल, कारण की जर यायचं झालं कार्यक्रमाला तर त्याबाबत बोलावं लागेल. आणि खरंच म्हणजे मी ज्यावेळेला त्यांनी मला PDF पाठवली त्यावेळेला मी एक एक कविता वाचत गेलो आणि त्या संपूर्ण कविता आप्पांनी लिहिलेल्या वाचून घेतल्या. कवी हा फक्त पेपरवरती उतरवतो म्हणून कवी होत नाही. कवी हा एक दुसरं आयुष्य उभं करत असतो, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता थोड्या वेळापूर्वी सरांनी दिवाळीच्या कवितेचा एक उल्लेख केला. ती कविता मी सुद्धा वाचलेली, मी स्क्रीनशॉट त्याचे काढून आणले, ज्या ज्या म्हणजे मला बोलायचं होतं. सगळ्याच कविता चांगल्या आहेत, पण काही बोलायचंय. आता आपुले घर, शेवटी आपले घर हे आपले असते, मायेच्या माणसांनी विणलेले जाळे असते, सुखदुःखात एकत्र राहण्याची आवड असते, वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने कवच असते, लहानग्यांच्या आकांक्षांचे मनावर जोखड असते, घरापासून दूर गेल्यावरच त्याने
त्याचे महत्व कळत असते. कुटुंबियांच्या विरहाने मन सारखे जळत असते. कष्टाने मिळवलेल्या यशात त्याचे गमक असते. दीर्घ विरहानंतर एकत्र येण्याचा आनंद असतो. गगनामध्ये घेतलेल्या उंच भरारीचे सार्थक असते. उंचावर गेलेल्या जमिनीचे भान ठेवायचे असते. ही ज्यावेळेला कविता मी वाचली त्यावेळेला माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. कारण की मी 12वी नंतर शिक्षणासाठी बाहेर पडलो. मागची 15 वर्ष शिक्षणासाठी मुंबईमध्ये करिअर घडवण्यासाठी मुंबईमध्ये राहतोय. जवळपास 16-17 वर्ष मी बाहेर राहिलो. ही कविता जणू वाचली आणि हे माझंच आयुष्य असल्यासारखं मला वाटलं. म्हणजे कवी एखाद्याचं दुसरं आयुष्य किती अस्खलित पद्धतीनं मांडतो. आता आपण ज्या कविता लिहिलेल्या आहेत, आता त्याच्यामध्ये नाते कादंबरीचा उल्लेख आला त्याला मला कळालं हे कादंबरीची वरती कविता आहेत. अनेकांच्या आहेत, त्यांच्या भाची असतील, अनेकांच्या कविता आहेत ज्या बरं ते बाहेर पर्यटनाला गेले त्या ठिकाणची कविता आहे. बर आपण जातो आणि त्या ठिकाणी आपण काय करतो? जर आनंद तर घेतोच त्या ट्रिपचा, वेगळं काही शिकायला मिळतं का बघतो, पण ते कधी शब्दामध्ये आपण उतरवायला बघत नाही. याचं कारण काय झालंय, मी दृकश्राव्य माध्यम म्हणजेच टीव्ही माध्यमामध्ये काम करणारा व्यक्ती आहे, पण तरी सुद्धा मला बोलावं लागेल. एक मगाशी आप्पांनी कविता सांगितली, जी मालिका टीव्ही मालिका ज्या आहेत त्यावरती एक आप्पांनी कविता सांगितली. मला एक सांगा बरं, या कवितेमधून आपण काय घ्यायचं? या कवितेमधून एक गोष्ट घ्यायला लागते आपल्याला. जर बघा पटलं तर मी काही त्याच्यावरती जास्त बोलणार नाही, पण या कवितेमधून जो आपला 6 नंतर किंवा 7 नंतरचा जो वेळ आहे तो वेळ आपण किती वाया घालवतोय हे लक्षात येते का? म्हणजे तुम्हाला हे थोडंसं खटकेल, पण मला एक सांगा, तुम्ही ज्या वेळेला मालिका बघत असता त्यावेळेला आपली मुलं काय करतात? काय करतात? मोबाईलवर खेळतात. बरोबर आहे? बरोबर आहे. मला एक सांगा, 7 ते 9 पर्यंत हा सगळा खेळ असतो. प्राईम टाइम ज्या म्हणतात तो हा सगळा खेळ असतो. मग त्यावेळेला आपली मुलं का वाचत नाहीत? कारण की आई, आजी, बहीण, आत्या सगळेजण टीव्ही पुढे बसलेले आहेत. 4 दिवस सासूची, 4 दिवस सुनची. इकडं सून आणि सासू काय खरं काय दाखवलं. जी लिहिलेली ही जी मालिका ज्यांनी लिहिली ना ते मला शिकवायला होते. ज्यांनी ही 4 दिवस सासूची मालिका लिहिली ते मला गरवारे कॉलेजला शिकवायला होते. त्यांनी त्यावेळेला सांगितलं की कसे एपिसोड वाढले जातात. याचं कारण एकच आहे की आपण आपलं वाचणं कमी केलंय. कोणी जर म्हटलं की वाचाल तर वाचाल, आपलं वाचणं कमी झालंय आणि बघणं वाढलंय. मग आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण कधी सांगणार आहोत? बहिणाबाई चौधरी वाचल्यास का? मंगेश पाडगावकर वाचलेस का? सुरेश भट वाचलेस का? संत तुकाराम महाराज वाचले का? संत ज्ञानेश्वर महाराज वाचले का? छत्रपती संभाजी महाराज वाचले का? नायिका भेद कुणाला माहित आहे? नायिका भेद काय आहे? नायिका भेद प्लीज माहित आहे? नायिका भेद काय आहे? 7 शतक, संस्कृत मधली गणेश वंदना. बघा, माफ करा मी कुणाला काही दोष देत नाही. खोचीकर सर तुम्ही आहात पुढे, तरी पण मी आपलं हे प्रश्न विचारण्याचं धाडस करतोय. छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेले हे ग्रंथ आणि गणेश वंदना आहेत संस्कृत मध्ये, जे वयाच्या 14व्या वर्षी लिहिलेत. ज्या छत्रपती संभाजी महाराजांना आपण फक्त लढाई पुरतच ओळखतो, ते संभाजी महाराज संस्कृत पंडित आहेत हे आपल्या पिढीला माहित नाहीये. मग मला सांगा, आपणच जर वाचणार नसू तर आपली पुढची पिढी कशी वाचणार? आता थोडस मी कारण की सगळ्यांनीच बोललेलं, पण मला जरा थोडं साहित्य क्षेत्रातलं आम्ही असल्यामुळं थोडस या गोष्टी बोलणं गरजेचं आहे. नंतर मी आप्पांच्याकडे सुद्धा येणार आहे त्यांच्या कवितांवरती. पण आप्पांनी लिहिलेली एक कविता तुम्ही वाचा. माझी विनंती आहे म्हणून वाचा. वेळात वेळ काढून वाचा. 7 ला तुमची मालिका चालू होते ना, 10 मिनिटं आधी वाचा. पण एक ना एक कविता वाचा आणि तुम्हाला बघा, या कवितामधून तुम्ही जगलेलं आयुष्य तुमच्या समोर उभं राहते. तुम्ही जगलेलं, फक्त त्याचं व्यक्त होण्याचं माध्यम आप्पा आहेत, पेपरवर आणण्याचं माध्यम आप्पा आहेत. हा, मग तुम्ही आता ताई तुम्ही फराळ करत असाल तुम्ही करत असाल फराळ. आप्पांनी कधी काय, आता दिवाळी असेल तर आप्पा कुठे तर हॉलमध्ये बाहेर बसले असतील आणि त्यावेळेला ताई फराळ करत असतील, घरातल्या गृहिणी फराळ करत असतील. त्यावेळेला आप्पांना सुचलं ना, माझ्या घरातली लक्ष्मी
आता जे काय बनवते ते जे काय तेलाला तुम्ही फोडणी देणं, मला जास्त येत नाही ते, फोडणी दिल्यानंतर चिवडा बनवल्यानंतर जो वास येतो, त्याच कल्पना असतात कवीच्या डोक्यामध्ये. कवी काय करतो, तुम्ही जे करताय, मला इथं दिसतंय ना, मला आता हा किस्सा सुचला की आमच्या संदीपनं कसं दडपण टाकलं, हे कुठंतरी येणार माझ्या कादंबरीमध्ये, हे येणार, हेच जगत असतो कवी किंवा लेखक. आपण तेच जगलेत आणि आप्पांनी तेच जीवन ह्या पुस्तक रूपी भाव्य गुंफणमधून आपल्या समोर आणलेलं आहे. एक ना एक कविता तुम्ही वाचा, आप्पांनी ज्या मांडण्या केलेल्या आहेत. मी अनेक कवींच्या कविता वाचतोय आणि आप्पा, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की मला जमलंय का नाही जमलंय. अहो, तुम्ही ज्या कविता लिहिल्यात ना, जे याचे विश्लेषक आहेत, त्या विश्लेषकांना एकदा तुम्ही भेट म्हणून ही भाव्य गुंफणची कॉफी देऊन टाका. मग मी लहान तोंडी मोठा घात घेण्यापेक्षा ती मोठी लोक तुम्हाला सांगतील की तुमची रचना किती समर्पक आहे, आयुष्याला किती ती वळण देणार आहे. कारण की गणिताचा शिक्षक, मगाशी सरांनी उल्लेख केले, दोघं पण गणिताचा शिक्षक, आयुष्याचं गणित बिघडलं तर आयुष्याचं होतं. मग एका गणिताचा शिक्षक चाकोरीबद्ध पद्धतीनं ज्या वेळेला मांडणी करतोय, चाकोरीबद्ध पद्धतीनं ज्या वेळेला एखादी कविता आडेवेडे घेऊन तुम्हाला सांगतोय, त्यातले आडेवेडे तुम्ही समजून घ्या ना. कविता काय असते, म्हणजे कवी 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 हा कार्यक्रम झाला, माझी मानसकन्या आली, माझी पुतणी आली, माझा जावई आला, भाव करतील. कल्पना आहे, कल्पना विश्वामध्ये जगणं म्हणजेच लेखन आहे. कल्पना विश्वामध्ये जगणं म्हणजेच लेखन आहे. अमेरिकेला कुठे माफ करा ठिकाण माहित नाही, कुठे फिरायला गेले, तिथली कविता झाली. काय केलं, तिथलं जगणं त्यांनी मांडलं. तिथलं जगणं मांडत असताना आपल्या भारतामध्ये, आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जाऊन माझ्या शेतकऱ्यासाठी काहीतरी कर, हा उल्लेख त्यामध्ये, म्हणजे पाऊस, तो जो तिथला वारा होता त्याचा उल्लेख इकडं कसा केला, शेतकऱ्यांशी जोडून. म्हणजे हे आपण सगळं जगतोय ते कवी मनानं या भावगुंफणमध्ये उतरवलेलं आहे. आणि म्हणूनच मला या आजच्या कार्यक्रमाला खूप खूप बरं वाटतंय, कारण की असे कार्यक्रम कमी होतात, अशा कार्यक्रमांना लोक कमी असतात. पण लोक कमी असली तरी दर्दी असावी लागतात, कारण की विचारांची बैठक जोपर्यंत घडत नाही, विचारांची बैठक जोपर्यंत आपण घडवत नाही, तोपर्यंत पुढच्या पिढीला दिशा मिळत नाही. तुकोबांसारखा संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, तुकोबांना पण आपण सांगू शकत नाही. एक एक अभंग, मी खोटं वाटत असेल तर आता सगळ्यांच्याकडे युट्यूब असेल, जॉन्सन हॅरिसन माता म्हणून आहेत अमेरिकेमध्ये, युट्यूब वरती सर्च करा तुम्ही. त्या अमेरिकेमध्ये तुकोबांचे अभंग गातायत. कुठे, अमेरिकेमध्ये. आपण अमेरिकेचं काय स्वीकारलं, काय स्वीकारलं. मग आपली संस्कृती विदेशामध्ये स्वीकारली जाते. तुकोबांचे अभंग ही जॉन्सन हॅरिसन माता, थोडस नाव इकडं तिकडं होईल, पण हॅरिसन हे कन्फर्म आहे, माता कन्फर्म आहे, पहिलं नाव फक्त जॉन्सनच असेल. या तुम्ही युट्यूबवरती आत्ताही सर्च करा, बघा तुकोबांचे अभंग किती साध्या पद्धतीने आणि किती मधुर आवाजामध्ये म्हणतात. मग मला सांगा, आपल्या इथं किती मोठे मोठे लोक होऊन गेलेत, किती मोठे मोठे होऊन गेलेत. ज्ञानेश्वर महाराज, आपल्या इकडं किती साहित्य आहे. कवी कलेश कधी आपण वाचलेच नाहीत ना. कवी कलश एका घटनेपुरता आपल्याला माहित आहे. संभाजी महाराजांना पकडलं, ज्या वेळेला संभाजी महाराज आणि ते कैदेत होते, त्यावेळेला औरंगजेब गुडघ्यावरती बसला, त्यावेळेला काय त्यांनी रचना केली, एवढंच माहिती आहे आपल्याला. त्याच्या पलीकडं त्यांनी शिवसृष्टी सगळी त्यांच्या कवितेमधून मांडले, हे कधीच आपण नाही बघितलं. का, याचं कारण आपलं वाचणं कमी झालंय. आप्पांनी ज्या कविता लिहिल्यात ह्या खरंच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कुठं ना कुठं घडलेल्या घटना आहेत. तुम्ही बघा, तुम्ही या भावगुंफणशी समर्पक व्हाल. ज्या कविता तुम्ही वाचणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला पाहणार. एवढी मी वाचलंय म्हणून मी सांगतो, एवढं माझ्याकडून वाचल्यानंतर ना सांगतोय, म्हणजे तुम्ही एकदा वाचा. आप्पांना मी अजून एक विनंती करतो की अनेकांनी सांगितलं एका भावगुंफणवरती थांबू नका. मी 13वी कादंबरीचं माझं आता लिखाण चालू आहे. माझी 13वी कादंबरी पूर्ण होईपर्यंत तुमचं भावगुंफण 2 म्हणजे तुमच्या मानसकन्येला मी विनंती करेन की आता जबाबदारी तुमची आहे. कारण की शब्द हे माणसाला घडवतात. मी जसं सुरुवातीला तुकोबांचा अभंग सांगितला, शब्द माणसाला घडवतात. शब्दामध्ये ताकद आहे, शब्दामध्ये सत्ता उलटवण्याची ताकद आहे. अण्णाभाऊ साठे रशियामध्ये फेमस झाले, रशियामध्ये त्यांचा सन्मान झाला. मग आपल्याकडे एक असा उमदा लेखक, आता बघा यांच्याकडं भोसले घरामध्ये वकील आहे,
बँकर आहे, इंजिनियर आहे, IT क्षेत्रातला व्यक्ती आहे, डॉक्टर आहे, सगळं आहे. आता एक आणखीन तुम्हाला त्यामध्ये ऍड करा. काय वहिनी? हा, एक आता कवी आणि कवीच्या पुढे लेखक आणि त्याच्या पुढे आणखीन जाऊन साहित्यिक. या सगळ्या शैक्षणिक क्षेत्रामधून तुम्ही जी नावं कमवलेत ना, त्यामध्ये आता साहित्याकडे एक व्यक्ती वळलेला आहे. आणि हे खरं तर भोसले कुटुंब आणि आता संदीप वगैरे म्हणजे पाटील कुटुंब या सगळ्यांसाठी, आणि विशेष करून मी त्या कॉलनीमध्येच राहतोय, माझ्यासाठी पण खूप खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या इथं फक्त आणि फक्त मला वाटते म्हणून लिहून ठेवलं जात नाही, तर ते लोकांच्या समोर आणण्याची वृत्ती निर्माण व्हायला लागले. मी आपल्या सर्वांना एक विनंती करेन, मी लहान आहे खूप, मी ना मोठा साहित्यिक आहे ना मोठा पत्रकार आहे, जे जमतं ते बोलतो, पटलं तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या गावी, तुम्ही तुमच्या गावी. पण मी सगळ्यांना विनंती करीन, मी ज्यावेळेला माझ्या घरामध्ये सांगितलं, अप्पा माझ्या कादंबरी माझे वडील वहिनी वगैरे सगळेजण वाचतात, पण सुरुवातीला वहिनी वाचत नव्हत्या, माझ्या यांच्या आई. ज्या वेळेला त्या वाचत बसल्या, माझी एक एक कादंबरी वाचायला आल्या, त्यावेळेला यांना सवय लागली वाचनाची. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विनंती करेन, मी असं म्हणत नाही की तुम्ही करत नसाल, तुम्ही करत असाल, पण थोडंसं वाचनाकडे आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागेल, कारण आपल्याला अजून भावगुंफन 2 येणार आहे, त्यामुळे आधीच वाचनाची आवड करावी लागणार आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, आज या कार्यक्रमाला मला या ठिकाणी एवढ्या मोठ्या लोकांच्या समोर प्रमुख पाहुणा म्हणून बसण्याची संधी दिलीत, 4 शब्द माझे ऐकलेत, आणि विशेष करून आप्पांचं जे हे पहिलं काव्यसंग्रह आलेला आहे तो असाच अविरत यापुढं याचे 1 भाग 2 भाग 3 भाग, त्यानंतर ना मगाशी एका वक्त्यांनी उल्लेख केला की आता तुम्ही कादंबरी पण लिहा, आणि खरोखर तुम्ही कादंबरी लिखाणाकडे वळा, कारण तुमच्याकडे मटेरियल खूप आहे. अगदी तुम्ही त्या वाऱ्यावरती कविता करताय, फराळावरती कविता करताय, तुमच्याकडे एक ना एक कथा असतील, त्या तुम्ही पेपरवरती उतरवा. आणि वैशालीताई आहेतच, सगळं घरचं आहे आपल्याला, तुम्ही फक्त लिखाण करत राहा. काय कार्यक्रमाची जबाबदारी इकडे पार पडते, प्रकाशनाची जबाबदारी पडते, तुमचं फक्त लेखन चालू ठेवा. मला सुद्धा तुमचं मार्गदर्शन मिळू द्या, तुमचे अनुभव मोठे आहेत, माझं काही कादंबऱ्या मी आपल्याला देतो, त्यामधून सांगा की काय बदल करायचे आहेत. सर्वांनी एकदा आप्पांची भावगुंफन ही नात्यामध्ये असलेलं काव्यसंग्रह एकदा वाचा. आपण सर्वांनी मला ऐकलं आणि या ठिकाणी माझा जो सन्मान केला त्या सर्वांचा, आयोजकांचा मी आभारी आहे, आप्पांचा आभारी आहे, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा आभारी आहे. असंच प्रेम राहून द्या. धन्यवाद.